हॅलो फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण गाड्यावर जसे वडा मिळतो ना तशा पद्धतीचे आज वडापाव करणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी 3 बटाटे घेतलेले आहेत, एक 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे। आता आपण अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कढीपत्ता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। यामध्ये मी थोडेसे जिरे सुद्धा टाकून आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता बटाटे मी स्मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण जे वाटण केलं होतं त्यातील मी आता 1 चमचा यामध्ये टाकत आहे, कारण माझ्या मुलांना तिखट आवडत नाही म्हणून मी 1 चमचा टाकलेला आहे। तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता। आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे आणि यामध्ये अर्धा चमचा मी जिरे पावडर टाकणार आहे आणि यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकणार आहे। त्याचबरोबर वड्याला छान असा कलर यावा म्हणून मी यामध्ये थोडीशी हळद टाकत आहे आणि आता याला मी मिक्स करून घेते। वाटण करताना मी यामध्ये पुदिना टाकला होता, मी तुम्हाला सांगायची विसरले। कढीपत्ता आणि पुदिना टाकल्यामुळे याची टेस्ट पण छान होते। मी बटाटा सुद्धा उकडून फ्रीजमध्ये ठेवला होता। जर तुम्ही असाच बटाटा गरम यूज करणार असाल तर तो बटाटा छेलून तुम्ही पॅनवर तेल टाकून आपण जो वाटण केलता ते टाकून तुम्ही हे बॅटर घट्ट करून घेऊ शकता। आता याला साईडला ठेवून देऊ। त्याचप्रमाणे हे त्याचं कोटिंगचं बॅटर बनवून घेणार आहे। तर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, त्याचबरोबर थोडीशी हळद टाकणार आहोत आणि यामध्ये किंचितसा सोडा आपण यामध्ये टाकणार आहोत आणि हे सुद्धा छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता या बॅटरमध्ये आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकणार आहे आणि याचे छान असे गोल वडे करून घेणार आहे। आपण छोटे छोटे असे गोल गोल वडे करून घेणार आहोत। अशा प्रकारे मी सर्व वडे करून घेते। आता आपण हे जे वडे आहेत ते यामध्ये डीप करून या तेलामध्ये असं सोडणार आहोत। अशा प्रकारे हे वडे आपण छान असे तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हे आपले वडे असे छान तळत आहेत। याला आता आपण पलटून घेऊया। तर अशा प्रकारे हे आपले वडे छान असे तळून झालेले आहेत। तर याला आपण आता काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता हा आपला जसा गाड्यावर मिळतो तसा हा वडा तयार झालेला आहे। खूप टेस्टला सुद्धा छान आहे। तर आता मी या पावामध्ये हा वडा घालून घेणार आहे। तर पावाची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आता या पावामध्ये मी छान अशी आपली वडापावची चटणी टाकून यामध्ये हा वडा टाकून त्याचबरोबर ही मिरची यासोबत आपण हा वडापाव खाऊ शकतो। तर या होळीला तुम्ही ही वडापावची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर आपल्याला कसं स्नॅक्सला काय करावं याचं प्रश्न पडतं, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता या होळीला। तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।